Why dip it up when you can dive right in? Why let things simmer when you can cook up a storm? Why live life in half measures when you can live it to the brim? UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार. शरद पवारांकडून भेदभाव. युगेंद्र पवारांचा फॉर्म भरताना शरद पवार उपस्थित. मी 8 वेळा फॉर्म भरताना पवार कधीच उपस्थित नव्हते. दादांचं वक्तव्य. तुम्हाला कुत्रा बोलणाऱ्या भाजपलाच आता कुत्रा बनवण्याची वेळ आली आहे. अकोल्यात काँग्रेसच्या प्रचार सभेत नाना पटोलेंचं वादग्रस्त विधान. अर्जुन खोतकरांसोबतच्या फोटोत कार्यकर्ता येत असल्यानं रावसाहेब दानवेंनी लाथ मारली. कार्यकर्त्याला लाथ मारतानाचा दानवेंचा व्हिडिओ व्हायरल. सहकाऱ्यांना कसं वागवलं जातं याचं हे लक्षण. दानवेंच्या व्हायरल व्हिडिओवर शरद पवारांची प्रतिक्रिया. परभणीत माझ्या बॅगांची तपासणी. लोकसभेवेळी शिंदेंच्याही बॅगा तपासल्या. ठाकरेंच्या बॅग तपासणीवर अजित पवारांचं वक्तव्य. शिंदेंच्या हेलिकॉप्टरमधून 15 ते 16 बॅगा उतरल्या होत्या. शिंदेंच्या उमेदवारांना 25-25 कोटीही पोहोचले. संजय राऊतांचा आरोप. विरोधकांना त्रास देणं सत्ताधाऱ्यांचा दृष्टिकोन. त्रास सहन करावा लागतो, मात्र नाराजी व्यक्त करणं आवश्यक. ठाकरेंच्या बॅगा तपासण्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया. बाळासाहेबांचा फोटो लावून मतं मागतात काँग्रेस. पवार गट साहेब बाळासाहेबांचं कधीच नाव घेत नाही आणि ठाकरे पंजाचा प्रचार करतात. राज ठाकरेंची उद्धव ठाकरेंवर टीका. राज ठाकरेंच्या म्हणण्याला राज्य किंमत देत नाही. उद्धव ठाकरेंवर टीका करताना राज ठाकरेंनी भान ठेवावं. उद्धव ठाकरेंवरील टीकेनंतर संजय राऊतांचा निशाणा. पुण्यात भुजबळांना पुणेरी पगडी काढून फुलेंची पगडी घातली आणि हीच पगडी घाला म्हणणं हाच शरद पवारांचा जातीवाद. एकतरी उदाहरण द्या म्हणणाऱ्या पवारांना राज ठाकरेंचं TV9च्या मुलाखतीतून उत्तर. काहीही बोलण्याचं राज ठाकरेंचं वैशिष्ट्य. दुर्लक्ष करणं ही माझी भूमिका. भुजबळांच्या पगडीवरील टीकेनंतर शरद पवारांची राज ठाकरेंवर टीका. मराठा समाजाची आष्टीत काट्यावर मोजण्या इतकीच मतं. भाजपच्या बबनराव लोणीकरांचं आधी वक्तव्य नंतर सारवासारव. मराठा मतं कमी आहे म्हणाल्याचं स्पष्टीकरण. मोदींची आज पुणे, चिमूर, सोलापूर तर राहुल गांधींची गोंदिया आणि चिखलीमध्ये सभा. अमित शहाही आज घाटकोपर आणि बोरीवलीत सभा घेणार. शरद पवारांची आज कळवण, दिंडोरी, निफाडसह सिन्नर, येवला आणि कोपरगावात सभा. तर उद्धव ठाकरेंची लोहारा, उमरगा, धाराशिव शहर, बार्शीसह लातूरमध्ये तोफ धडाडणार. संजय शिरसाटांसह संभाजीनगर पश्चिममधील 3 उमेदवारांना निवडणूक आयोगाची नोटीस. निवडणूक खर्च कमी दाखवल्यानं 24 तासात उत्तर देण्याचे आदेश. सदा सरवणकरांच्या प्रचारात भाजपचे कार्यकर्ते सहभागी. भाजपचे झेंडे घेऊन भाजपच्या महिला पदाधिकारीही सरवणकरांच्या प्रचारात. काँग्रेस कार्यकर्त्यांनी सोलापुरात नरसय्या आडम यांच्या घरावर दगडफेक केल्याचा आरोप. माझ्या जीवाला धोका, दगडफेक करणाऱ्यांवर कारवाई करा, आडम यांची मागणी. बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर शूटर शिवकुमार जवळपास 1.5 तास घटनास्थळीच होता. मुंबई पोलीस आणि UP STFच्या चौकशीत शूटरची कबुली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पैसे, अंमली पदार्थ, मौल्यवान वस्तू अशी आतापर्यंत 494 कोटींची संपत्ती ताब्यात. मुंबईच्या दहिसरमध्ये 1.5 कोटींचं सोनंही जप्त. पंढरपुरात कार्तिकी एकादशी निमित्त विठ्ठल मंदिर फुलांनी सजलं. सजावटीसाठी 5 टन फुलांचा वापर. दर्शनासाठी भाविकांची गर्दी. मुंबईतील हवेचा दर्जा खालावलेलाच. नेव्हीनगर, कुलाब्यात गुणवत्ता निर्देशांक 237 वर, तर वरळी, वांद्रे कुर्ला संकुल, शिवडी आणि मालाडमधील हवा मध्यम असल्याची नोंद. मणिपूरच्या जिरीबाममध्ये सुरक्षा दल आणि अतिरेक्यांमध्ये चकमक. चकमकीत 11 संशयित अतिरेक्यांचा खात्मा, तर 2 जवान जखमी. सातारा, सांगली, कोल्हापूरसह सिंधुदुर्गमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता. तर पुण्यात अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता.
UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार.